तर आपण आता क्वेश्चन पाहूया. यात काय देतं, इन ट्रायंगल पी क्यू आर एस इज द मिड पॉईंट ऑफ साईड क्यू आर, टी इज द मिड पॉईंट ऑफ पी एस. त्यांनी विचारलं रेशिओ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल पी टी क्यू टू द रेशिओ टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. तर मी ते क्विकली एक ट्रायंगल ड्रॉ करतो रेफरन्ससाठी. ट्रायंगल पी क्यू आर, करेक्ट. ट्रायंगल पी क्यू आर, एस हा साईड क्यू आरचा मिड पॉईंट आहे. सो ही मी लाईन ड्रॉ केली तरी ही माझी मीडियन पण असणार, कारण ही इक्वल लेंथमध्ये डिवाइड करते, बरोबर. आणि आपण पाहिलं की ट्रायंगलची जी मीडियन असते साईडची ती ट्रायंगलला इक्वल एरियाजमध्ये डिवाइड करते. सो हा माझा एरिया आणि हा माझा एरिया हा सेम असणार. तर जर मी पी क्यू आर ट्रायंगलचा एरिया जर 1/1 कन्सिडर केला तर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1, जस्ट फॉर रेफरन्स. तर आता मी त्यांनी अजून काय दिलं की टी इज मिड पॉईंट ऑफ साईड पी एस. तर इथे हा टी पॉईंट ड्रॉ केला आणि क्यू टी जर मी लाईन ड्रॉ केली तर क्यू टी ही या ट्रायंगलमधल्या पी क्यू एस ट्रायंगलमधल्या साईड पी एसची मीडियन आहे, बरोबर. आणि ही जशी की याची मीडियन आहे ही पण या ट्रायंगलला 2 इक्वल एरियाजमध्ये डिवाइड करणार. तर मी जर हा पॉईंट कन्सिडर केला पी क्यू, हा एरिया ट्रायंगल कन्सिडर केला पी क्यू टी, तर पी क्यू टीचा एरिया हा पी क्यू एसच्या हाफ असणार, बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे पी क्यू एसचा एरिया हा पी क्यू आरच्या हाफ असणार. तर मी पी क्यू एसचा एरिया कन्सिडर करतो 1/2 आणि पी क्यू टीचा एरिया माझा काय येणार 1/2 × 1/2. तो माझा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू टी काय येणार इज इक्वल टू 1/4, 1/2 × 1/2. तर आता त्यांनी मला काय विचारलं की रेशिओ ऑफ दिस 2 ट्रायंगल्सचा एरिया. तर पी टी क्यू टू पी क्यू आर. सर पी टी क्यूचा एरिया माझा काय आहे 1/4 आणि त्याचा रेशिओ आपल्याला काढायचा आहे पी क्यू आर सोबत. पी क्यू आरचा रेशिओ काय 1. तर याचा आपण रेशिओ कम्प्यूट केला तर हा येणार 1:4, जे की आहे ऑप्शन डी.